नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, फायनान्शियल लिटरसी वाढावी म्हणून आज आपला हा एक पॉडकास्ट घेऊन येत आहे. मित्रांनो, पैसे जसे कमवले जातात तसंच ही बचतही केली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचं आरोग्यही सुरक्षित केलं पाहिजे. तसेच आपल्या अनुपस्थित आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली राहिली पाहिजे. यासाठी आपण हा आजचा पॉडकास्ट घेऊन येत आहे. मित्रांनो, आज आपण हा पहिला पार्ट तर मेडिकल इन्शुरन्स ह्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहेत. आज आपल्यासोबत असणार आहेत नांदणी गावचे रजिस्टर आणि इन्व्हेस्टर अँड मेंटर गणेश टंके सर आज आपल्यासोबत असणार आहेत. आपल्याला हेल्थ इन्शुरन्सबद्दल जाणून घेणार आहेत. त्यामध्ये आपण सम ॲश्युअर्ड किती असलं पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स कधी काढला पाहिजे, त्यामध्ये किती लोकांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे, एजनुसार ते जे प्रॉपर क्रायटेरिया बनवला जातो हे आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मेडिकल इन्शुरन्स हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला गणेश सर नक्की चांगल्या पद्धतीने सांगतील. चला तर मग मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. गणेश सर, तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट यूट्यूब चॅनलवर. पहिल्यांदा तुमची आम्हाला ओळख करून द्या. नमस्कार. नमस्कार. मी गणेश कुमार डंके. मी इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड सेक्टरमध्ये ॲज अ ॲडवायझर म्हणून काम करतोय. मी NISM IRDAI रजिस्टर्ड सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायनान्शियल प्लॅनिंगचं एज्युकेशन द्यायचं आणि त्यांच्यासाठी योग्य स्कीम सिलेक्शन आणि योग्य प्रकारे इन्शुरन्स त्यांना प्रोव्हाइड करायचं हे काम आम्ही करतोय. याच्यामध्ये आम्ही हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, SIPच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट, लमसम इन्व्हेस्टमेंट, रिटायरमेंट प्लॅनिंग, चिल्ड्रन एज्युकेशन प्लॅनिंग हे सगळे प्लॅन्स आपण योग्य पद्धतीने प्रोव्हाइड करतोय. म्हणजे पूर्ण तुम्ही प्लॅनिंग करताय सगळ्या फॅमिलीचं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून का नाही, तुम्ही आर्थिक नियोजन सगळं करून देत आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, पुन्हा एज्युकेशन पॉलिसी जरी असली तरी ते पण तुम्ही करून देत आहे. सगळ्या प्रकारचा आम्ही इथे इन्शुरन्स प्रोव्हाइड करतोय आणि त्यांना लोन बद्दल देखील आम्ही गायडन्स देतो की कशा पद्धतीने लोन आपण फास्ट रिपे करू शकतोय किंवा काही बेनिफिट्स आपण घेऊ शकतोय. गव्हर्नमेंटकडून आपण टॅक्समधून काही बेनिफिट घेऊ शकतो, त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स करतोय. आणि क्लायंटच्या हिशोबाने एक आपल्याला फायदा काय होतोय, भरपूर वेळा क्लायंटच्या दृष्टिकोनातून काय असते, प्रत्येक ॲडवायझरकडे क्लायंट एक पॉलिसी करतात. हेल्थ इन्शुरन्स एकाकडे आहे, टू व्हीलरची पॉलिसी एकाकडे आहे, टर्म इन्शुरन्स दुसरीकडे आहे. अशा माध्यमातून काय होते, रिन्युअलच्या टायमिंगला किंवा इन्स्टॉलमेंट मिस व्हायचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे पॉलिसी लॅप्स होऊ शकते आणि बेनिफिट कुठे तर आपलं मिस होऊ शकते. मग आपण एका ठिकाणी प्लॅनिंग केल्यामुळे तुम्हाला बेनिफिट्स पण सगळे चांगले मिळतात, रिन्युअल्स पण टायमिंगमध्ये होतात आणि ओव्हरऑल तुमचं एक चांगलं बेनिफिट होतं. म्हणजे आर्थिक नियोजन तुम्ही सगळंच करून देता. हो, कम्प्लीट फायनान्शियल प्लॅनिंग. ओके गणेश सर, आता आम्हाला हे सांगा की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय असते? हेल्थ इन्शुरन्स अगदी सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल, आपल्या लाईफमध्ये कोणत्याही प्रकारची मेडिकल इमर्जन्सी आली किंवा कोणत्याही आजाराने जर आपल्या दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली तर त्याच्यासाठीचा जो सगळा खर्च आहे आपल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होण्यापासून डिस्चार्ज पर्यंत, तो सगळा खर्च इन्शुरन्स कंपनी पे करते. या इन्शुरन्सला हेल्थ इन्शुरन्स आपण असं म्हणतोय. याच्यामध्ये ऍडमिट होण्यापासून प्राथमिक जे टेस्ट असतात, ब्लड युरिन चेकअप असते किंवा CT स्कॅनिंग असते किंवा काही केसेसमध्ये ऍक्सिडेंट केसमध्ये MRI देखील करावं लागते. ते झाल्यानंतर आपल्याला डिसीज डायग्नोस होते, म्हणजे कुठला डिसीज झाला हे डायग्नोस होते डॉक्टरांना. मग त्याच्यानंतर ऑपरेशन असते आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर रिकव्हरी फेज असतोय. रिकव्हरी फेज नंतर क्लायंट डिस्चार्ज होते. या सगळ्या प्रोसेस जे काही बिल होते ते आपली हेल्थ इन्शुरन्स कंपनी पे करते. मग हेल्थ इन्शुरन्स हा नेमकं कधी घेतला पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स कधी घेतला पाहिजे हा एक एकदम योग्य प्रश्न तुम्ही विचारलाय. जास्तीत जास्त लोक काय करतात, भरपूर उशिरा हेल्थ इन्शुरन्स घेतात. सगळ्यात बेस्ट वेळ आहे ते म्हणजे ज्यावेळी तुम्ही निरोगी आहात, म्हणजे ज्यावेळी तुम्हाला वाटत असते की मला आज काय होणार नाही, ही सगळ्यात बेस्ट टायमिंग आहे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेण्यासाठी. त्यामध्ये मी अनेक विचारू शकतो की वय आपलं किती असलं पाहिजे, म्हणजे त्यावेळेला घ्यायला पाहिजे असं? हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक व्यक्तीने घ्यायला पाहिजे. जर आपण घरातलं कमावते व्यक्ती आहे, जर आपलं फॅमिली डिपेंडेंट आहे तर आपण कम्प्लीट फॅमिलीचं प्लॅनिंग करायला पाहिजे. अगदी जन्मलेल्या बाळापासून ते 60, 70, 80 इयर्सच्या क्लायंट पर्यंत आपण हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतोय. गणेश सर, आम्हाला हे सांगा की हेल्थ इन्शुरन्स का घेतला पाहिजे? एखादं एक्झाम्पल देऊन सांगा मला. आता लाईफमध्ये आपण प्रत्येक गोष्ट ठरवून करतोय. एखादा मोबाईल घेतला, TV घेतली, गाडी घेतली, नवीन 2 व्हीलर घेतली, 4 व्हीलर घेतली, सगळ्या गोष्टी आपण लाईफमध्ये ठरवून करतोय. पण एक गोष्ट आपण ठरवत नाही, ते म्हणजे आपला आजारपण. ही मेडिकल इमर्जन्सी लाईफमध्ये कधी पण होऊ शकते. आज मी ट्रॅव्हलिंग करतोय, माझा देखील कधी देखील अपघात होऊ शकतोय किंवा मला देखील कोणता आजार होऊ शकतोय. त्यामुळे ह्याचं प्रिकॉशन म्हणून मी हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. आणि प्रिकॉशन पण का गरजेचं आहे, कारण समजा एखादा व्यक्ती जॉब करत आहे, 2-4 वर्ष त्यानं जॉब करून एक 2-3 लाखाचं सेव्हिंग त्यानं केलेलं आहे. आता जर त्याचं हेल्थ प्लॅनिंग नसेल किंवा हेल्थ इन्शुरन्स नसेल तर एक हेल्थ इमर्जन्सी आली तर 2-3 लाखाचं बिल सहजच आपल्या दवाखान्यामध्ये होतील, कोणत्याही दवाखान्यामध्ये बिल होते.
त्यामुळे त्याची जी 2-3 वर्षाची मेहनत आहे ती सगळी मेहनत वेस्ट होणार आहे. Waste होणार. त्यामुळे ते न होण्यासाठी एक फायनान्शियल प्लॅनिंगचा प्राथमिक जो फाउंडेशन आहे ते म्हणजे हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यायला पाहिजे. मग ह्यामध्ये प्रकार कोणकोणते आहेत काय? याच्यामध्ये 2 प्रकार आहेत प्रामुख्याने. पहिला जो आहे ते इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स, म्हणजे Okay. स्वतःसाठी एखादा स्वतः. क्लायंट घेऊ शकतोय. समजा एखादा मुलगा आहे तो अनमॅरिड आहे, तो स्वतःसाठी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकतोय. इंडिव्हिज्युअल घेऊ शकतो. आणि दुसरा एक प्लॅन आहे ते म्हणजे फॅमिली प्लॉटर. याचा अर्थ संपूर्ण फॅमिलीसाठी आपण हेल्थ इन्शुरन्स घेऊ शकतोय. त्याच्यामध्ये आपण जर नवरा बायको आणि एक मुलगा असेल आणि आई वडील असतील, असं 5 जणांचा 5 फॅमिली असेल, तर आई वडिलांसाठी एक हेल्थ इन्शुरन्स सेपरेट असावा आणि नवरा बायको आणि मुलग्यासाठी यांच्यासाठी एक हेल्थ इन्शुरन्स सेपरेट असावा. याचा आपल्याला बेनिफिट जास्त मिळतात. जास्त. गणेश सर, आता आम्हाला हे सांगा की हेल्थ इन्शुरन्स घेताना नेमकं त्या व्यक्तीने काय काय पाहिलं पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स घेताना सगळ्यात महत्वाची पहिली जी गोष्ट आहे ती सम एश्योर्ड जास्तीत जास्त पाहिजे. आता सम एश्योर्ड याचा अर्थ काय? समजा मी 5 लाख रुपयांचा सम एश्योर्ड घेत आहे, तर एका वर्षामध्ये 5 लाख रुपयेपर्यंतचा कोणताही दवाखान्याचा जर मला इमर्जन्सी आली किंवा दवाखान्याचं बिल जर 5 लाख रुपयेपर्यंत होत असेल, तर तो 5 लाख रुपयेपर्यंत सगळा खर्च माझी हेल्थ इन्शुरन्स कंपनी पे करेल. एखाद्या क्लायंटनं हेल्थ इन्शुरन्स घेताना कमीत कमी 10 लाखाच्या वरचा हेल्थ इन्शुरन्स घ्यावा. कारण एक ऑपरेशनचा जर आज कोल्हापुरात जर त्याचा खर्च 3 लाख आहे, तेच ऑपरेशन बाहेर जर असेल तर 5-6 लाख देखील त्याचं बिल होऊ शकते. त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स कमीत कमी 10 लाख रुपयांच्या वर असावा. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इन्फ्लेशन प्रोटेक्ट. आता याचा अर्थ काय? ज्या पद्धतीने महागाई वाढत जात आहे त्या पद्धतीने आपला हेल्थ इन्शुरन्स देखील वाढत जायला पाहिजे. कारण इथनं पुढे जर 5 वर्षांनंतरचा आपण विचार केला तर 10 लाख आपल्याला सफिशियंट होणार नाही. त्यामुळे आपण असा हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यावा की जेणेकरून प्रत्येक वर्षी त्याचा सम एश्योर्ड हे वाढत जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये रिस्टोरेशन हे देखील आपण बेनिफिट घ्यायला पाहिजे. आता रिस्टोरेशनचा अगदी सोप्या भाषेत अर्थ काय? समजा माझ्या फॅमिलीमध्ये 3 मेंबर आहेत आणि मी 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतलेली आहे. आता अशी इमर्जन्सी आली की माझ्यासाठी स्वतःसाठीच 10 लाख रुपये खर्च झाले. माझा एक अपघात झाला 2 महिन्यामध्ये इन्शुरन्स घेतल्यानंतर आणि माझ्यासाठीच 10 लाख रुपये खर्च झाले. आता तर पॉलिसीमधली माझी सगळी रक्कम संपलेली आहे, पण रिस्टोरेशन हे बेनिफिट मी एक्स्ट्रा ऍड घेतल्यामुळे, म्हणजे जसं आपण कार वगैरे घेताना एक बेनिफिट ऍड करून घेतो किंवा एक फीचर्स ऍड करून घेतो, तशा पद्धतीने आपण हेल्थ इन्शुरन्स घेताना रिस्टोरेशन हे देखील फीचर घ्यायला पाहिजे. याचा फायदा असा होईल की 10 लाख रुपये एका पॉलिसीमध्ये एकदा संपले एखाद्या व्यक्तीसाठी, तर दुसऱ्या व्यक्तीसाठी 10 लाख रुपये ऑटोमॅटिक रिफिल होतात. हे अनलिमिटेड टाइम्स होते. याचा आपला फायदा काय? 10 लाख हे प्रत्येक व्यक्ती अनलिमिटेड टाइम्स वापरू शकतोय. त्यामुळे आपल्यासाठी एक चांगलं बेनिफिट आहे. ते घेताना अनेक महत्वाचं फीचर आहे ते म्हणजे ऑल एक्सपेन्सेस कवर्ड आपल्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये पाहिजेत. म्हणजे दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यापासून ज्या इनिशियल टेस्ट असतात, ऑपरेशनचं कॉस्टिंग आहे, इंजेक्शन्स लागतात किंवा डॉक्टर पीपी किट्स वापरतात, सिरिंज वापरतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये कव्हर पाहिजेत. आणि एकदा ऑपरेशन झाल्यानंतर पुढचे 6 महिने आपल्याला काउन्सिलिंग असतं. म्हणजे एखाद्याचं बोन सर्जरी झालं आहे, प्रत्येक वेळी त्याला फिजिओथेरपी घ्यायला लागतं किंवा फिजिओथेरपी घ्यायला दवाखान्यामध्ये जावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी देखील कव्हर पाहिजेत. कारण ह्या जर गोष्टी कव्हर नसेल तर समजा 2 लाख रुपयांचं आपलं बिल झालं आहे, तर एक्स्ट्रा आपलं 20-25 हजार रुपयाचं बिल आपलं स्वतःहून पे करायला पाहिजे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असा असावा की A to Z सगळ्या हेल्थच्या संबंधित गोष्टी आहेत, म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपल्या दवाखान्यामध्ये खर्च होणार आहे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर असाव्यात. अनेक महत्वाचा फीचर पाहिजे तो म्हणजे इन्फानाइट केअर. आता हा एक महत्वाचा फीचर आहे. इन्फानाइट केअर याचा अर्थ काय? तुमची समजा जर 10 लाख रुपयांची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, इन्फानाइट केअर हे जर तुम्ही एक्स्ट्रा बेनिफिट घेतला तर याचा अर्थ असा आहे तुमच्या होल लाईफमध्ये वन टाइम कधी पण एकदा लाईफमध्ये किती पण रुपयांचा मोठा क्लेम येईल तर तो तुमची हेल्थ इन्शुरन्स कंपनी पे करेल. भले तुमचा 10 लाख रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे आणि 1 CR ची जरी तुम्हाला हेल्थ इमर्जन्सी आली किंवा दवाखान्याचा खर्च 1 करोड रुपये देखील आला तर लाईफमध्ये एकदा हेल्थ इन्शुरन्स कंपनी ते पे करेल. आता माझ्याच क्लायंटचं तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल सांगायचं म्हणल्यास, सांगलीचे आपले एक क्लायंट आहेत. त्यांनी पहिल्या वर्षी 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली आणि दुसऱ्या वर्षी ही पॉलिसी 20 लाख रुपयांची झाली आणि त्यांना दुसऱ्या वर्षी GBS नावाचा एक रेअर डिसीज झाला, तो डायग्नोसिस झाला आणि हे क्लायंट आता पुण्यामध्ये आहेत सध्या. त्यांनी तिथे ट्रीटमेंट याची घ्यायची ठरवली. आता तिथे ट्रीटमेंटचं जे कॉस्टिंग आहे ते कमीत कमी 44 ते 45 लाख रुपये इतकं होतं. आता जर हेल्थ इन्शुरन्समध्ये जर आपले 20 लाख रुपये आहेत, जर हा रायडर त्यांनी घेतला नसता तर वरचे 24 लाख रुपये त्यांना स्वतःहून एक्स्ट्रा पे करावे लागले असते. बट त्यांनी हा रायडर घेतला होता आपल्याकडून, त्यामुळे 44 ते 44 लाख रुपयांचं जे बिल आहे ते ॲज इट इज हेल्थ इन्शुरन्स कंपनीने त्यांना पे केलं. हे सोडून देखील ॲम्ब्युलन्सला न्यायचं हे देखील एक्सपेन्सेस हेल्थ इन्शुरन्स कंपनीने आपल्याला कव्हर करून दिले. त्यामुळे हा एक महत्त्वाचा रायडर आहे इन्फानाइट केअर, तो प्रत्येकाने पॉलिसीमध्ये ठेवायला हवा. काही वेळेला आपण ट्रेकिंगला वगैरे जातोय, समजा कुठल्या तरी ठिकाणी फिरायला जातोय आणि तिथं आपण दुर्घटना आपल्यासोबत काहीतरी घडली, आपल्याला हेलिकॉप्टरने रेस्क्यू करावं लागू शकते, याचा देखील कव्हर
याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तो इन्फायनाईट केअरचा अर्थच असा आहे की इमर्जन्सीच्या पिरियडलाच तो आपला वापरला जाईल. त्यामुळे हा एक महत्वाचा रायडर आहे, तो प्रत्येकाने घेऊन ठेवावा. अनेक जण कोऑपरेटिव्ह जॉबमध्ये जॉब करत असतात, मग कंपनी त्यांना एक हेल्थ इन्शुरन्स देते, हे त्यांच्यासाठी हे पुरेसे आहे काय? आता भरपूर कंपनीजमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते एम्प्लॉयरकडून. आता ग्रुप हेल्थ इन्शुरन्स याचा अर्थ काय, जर एखाद्या कंपनीमध्ये 50 कामगार काम करत असतील किंवा एखाद्या ऑफिसमध्ये 50 एम्प्लॉईज काम करत असतील, त्या 50 एम्प्लॉईजसाठी जे कंपनीचं मॅनेजमेंट आहे ते वन टाइम पॉलिसी काढते, त्याला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स म्हणतो. आता ग्रुप हेल्थ इन्शुरन्समध्ये काही वेळेला लिमिटेशन्स असतात. समजा एम्प्लॉयरने 2 लाख रुपयांची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे, तर एका व्यक्तीला 2 लाख रुपयापर्यंतच कव्हर तुम्हाला आलो आहे. बरोबर. ओके, जर तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीचं दवाखान्याचं बिल जर 5 लाख रुपये झालं, तर 2 लाख रुपये तुम्हाला ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मधून मिळणार आहे. 3 लाख रुपये वरचं जे बिल आहे तुम्हाला स्वतःहून पे करावं लागणार आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे जी मी ऑब्झर्व्ह करतो इंडस्ट्रीजमध्ये, की ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मध्ये सगळे आजार कव्हर नसतात. बरोबर. काही आजारासाठी स्पेसिफिक 25,000 रुपये तुम्हाला मिळतील किंवा काही आजारासाठी 50,000 रुपये मिळतील, अशा कॅपिंग असतात, जेणेकरून प्रीमियम कमी येत असते. त्यामुळे सगळ्यात पहिला एम्प्लॉयरनं काय करायला पाहिजे, एक चांगले ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एम्प्लॉईजला द्यायला पाहिजे. आणि एम्प्लॉईजचं काय काम आहे, ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे सगळे डिटेल्स एकदा आपण स्वतः क्रॉस चेक करून घ्यायला पाहिजे की माझ्या फॅमिलीसाठी किंवा माझ्यासाठी हे इन्शुरन्सचे जे बेनिफिट्स आहेत हे सफिशियंट आहेत का. आणि समजा त्याच्यामध्ये अजून एक आपण एक्स्ट्रा फीचर ऍड करू शकतोय. समजा एखाद्या एम्प्लॉयरने 3 लाख रुपयाची ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण फॅमिली त्याची कव्हर आहे, 4 मेंबर्स कव्हर आहेत. ओके, पण आपण एक्स्ट्रा एक टॉपअप पॉलिसी काढू शकतोय. 10 लाख रुपयांची आपण एक्स्ट्रा टॉपअप पॉलिसी काढली, 3 लाख रुपयापर्यंत जर खर्च आला तर ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मधून कव्हर होईल आणि त्याच्या वरचा जो काही खर्च आहे तो आपण आपल्या टॉपअप पॉलिसी मधून कव्हर होईल. आणि या टॉपअप पॉलिसीचा 10 लाख रुपयांचा खर्च अगदी 1000 ते 1500 रुपयामध्ये होऊन जाईल. म्हणजे कम्प्लीट प्रोटेक्शन त्या एम्प्लॉईचं होईल याच्यामध्ये. हे तुमचं असं म्हणणं की टॉपअप एक घेतलेला चांगलं होईल, की त्यामध्ये ते इन्शुरन्स पण जास्त कव्हर होऊन जाईल. अगदी बरोबर. सगळ्यात पहिला चेक करायला पाहिजे एम्प्लॉयरने, काय आहे त्यामध्ये. सगळ्यात पहिला एम्प्लॉईजने चेक करायला पाहिजे की या पॉलिसीमध्ये माझी फॅमिली आणि मी सफिशियंटली कव्हर्ड आहेत का. जर नसेल तर एक टॉपअप पॉलिसी घ्यायला पाहिजे. आता आम्हाला हे सांगा की 4 सदस्यांचं एक कुटुंब आहे, मग त्यांना कशा पद्धतीने इन्शुरन्स घेतला पाहिजे? 4 सदस्यांचं जर कुटुंब असेल, कमीत कमी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आपण सम एश्युर्डची पॉलिसी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे फीचर्स जे आपण मगाशी डिस्कस केले हे सगळे फीचर्स त्याच्यामध्ये असावेत आणि प्रत्येक वर्षी हा इन्शुरन्स वाढत जाताना इन्शुरन्स असावा. गणेश सर, आम्हाला हे सांगा की मेडिकल इन्शुरन्स घेताना जे लोक आहेत ते मॅक्झिमम कोणकोणत्या चुका करतात? हेल्थ इन्शुरन्स करताना सगळ्यात मोठे जे लोक चूक करतात ते म्हणजे आपली जी मेडिकल हिस्ट्री आहे ते आपल्या ऍडवायझरला सांगत नाहीत. हेल्थ इन्शुरन्स घेताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण मेडिकल हिस्ट्री जी आहे, आपलं भूतकाळामध्ये काही ऑपरेशन झालेलं आहे का किंवा सध्या आपलं काही गोळ्या चालू आहेत का, आपला कुठला त्रास होत आहे का, हे जे सगळे मेडिकल आपलं रेकॉर्ड आहे ते ऍज इट इज आपल्या ऍडवायझरला सांगणं महत्त्वाचं आहे. कारण या माहितीवरच आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी योग्य पद्धतीने बनते. समजा एखाद्याने ही माहिती लपवली, आता समजा समजा माझं एखादं पास्टमध्ये ऑपरेशन झालेलं आहे, आता हे जर मी इन्शुरन्स करणाऱ्यापासून लपवलो आणि भविष्यात मला 2-3 वर्षांनी त्याच्याशी संबंधित जर क्लेम आला, मग डॉक्टरांकडे जेव्हा मी जाणार, डॉक्टर काय रिमार्क लिहिणार की 3 वर्ष अगोदर एकदा ऑपरेशन झालं होतं, आज परत त्रास झालाय आणि आपण त्याच्यावर ही ट्रीटमेंट केली. ज्यावेळी हे पेपर हेल्थ इन्शुरन्स कंपनी रीड करणार, कारण तिथे देखील चेक करणार हे डॉक्टर्सच असतात, मग ते काय चेक करणार की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याच्या अगोदर मला तो डिसीज झालेला आहे जे मी कंपनीपासून लपवलेलो आहे, म्हणजे एक मी चुकीचं काम केलेलं आहे, त्यामुळे क्लेम रिजेक्ट व्हायची माझी शक्यता भरपूर आहे. त्यामुळे जे काय आपली मेडिकल हिस्ट्री आहे ते ऍज इट इज आपल्या हेल्थ इन्शुरन्स ऍडवायझरला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोक चूक करतात ते म्हणजे फक्त प्रीमियम बघून हेल्थ इन्शुरन्स प्लॅन परचेस करतात, तर ही एक सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. प्रीमियमपेक्षा पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की त्या इन्शुरन्सची जी बेनिफिट्स आहेत ते आपल्यासाठी युजफुल आहेत का बघायला पाहिजे. सम एश्युर्ड हे जास्तीत जास्त पाहिजे, रिस्टोरेशन त्याच्यामध्ये बेनिफिट पाहिजे, परत कोणत्याही पद्धतीचा डिसीज वाईज कॅपिंग नसायला पाहिजे, म्हणजे कोणताही आजार आपल्याला झाला तर सगळं कव्हर ॲज इट इज आपल्याला मिळायला पाहिजे. प्लस एनी रूम कॅटेगरी पाहिजे, म्हणजे डिलक्स रूम असू दे, प्रायव्हेट एसी रूम असू दे, या सगळ्या रूम्स आपण यातलं कुठली पण रूम चूज करू शकतो ऍडमिट झाल्यानंतर. प्लस ॲम्ब्युलन्स कव्हर देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड पाहिजे. प्लस आजार व्हायच्या 60 दिवस अगोदर जे सगळे टेस्ट आपल्याला करावे लागतात, स्कॅनिंग वगैरे करावं लागतं किंवा ब्लड युरिन चेकअप्स लागतात, आणि आजार झाल्यानंतरचे 6 महिने या दोन्ही गोष्टी कव्हर पाहिजेत. म्हणजे आजार व्हायच्या अगोदरचे 2 महिने आणि आजार झाल्यानंतरचे 6 महिने हा पिरियड देखील आपल्या इन्शुरन्समध्ये कव्हर पाहिजे. कारण कॅन्सर सारखे ट्रीटमेंट असू द्यात किंवा काही बोन सर्जरी असू द्यात, याला आपलं रिपीटेडली दवाखान्यात जाऊन किमोथेरपी घ्यावं लागतं किंवा फिजिओथेरपी घ्यावं लागतं. ह्याचं कॉस्टिंग काय, प्रत्येक व्हिजिटचं कॉस्टिंग 5 ते 10 हजार इतकं आहे.
त्यामुळे हा खर्च 6 महिन्यामध्ये भरपूर मोठा होतो. त्यामुळे या गोष्टी देखील त्याच्यामध्ये कव्हर असायला पाहिजेत. आणि त्याचं जे बेनिफिट चार्ट आहे ते प्रत्येकानं रीड करायला पाहिजे. थोडक्यात डिस्क्लेमर असतं, डिस्क्लेमर प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स करणारे पर्सन रीड करायला पाहिजे की याच्यामध्ये हे फीचर्स आहेत का, हे एकदा आपण चेक गणेश करायला दादा, आम्हाला हे सांगा की कॅशलेस हॉस्पिटल म्हणजे नेमकं काय असते हे? आता आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला एखादा डिसीज झाला तर आपण 2 पद्धतीने कंपनीकडून पेमेंट घेऊ शकतोय. पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे कॅशलेस हॉस्पिटल. आता कॅशलेस याचा अर्थ काय, आपल्याला कोणत्याही पद्धतीचं कॅश भरायचं नाही आहे. आपण दवाखान्यामध्ये गेलो, आपली हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कॉपी दाखवली किंवा कार्डचा नंबर दिला, तर दवाखान्याचे जे आपले बिल आहे ऍडमिट झाल्यापासूनचं डिस्चार्ज पर्यंतचं ते ॲज इट इज सगळं कंपनी आपल्याला डायरेक्ट हॉस्पिटलला पे करते. म्हणजे समजा माझं बिल 2 लाख रुपयांचं झालेलं आहे तर मला तिथे 1 देखील रुपये भरायची गरज नाही. जे काही माझं 2 लाख रुपयांचं बिल आहे ते माझी हेल्थ इन्शुरन्स कंपनी डायरेक्ट डॉक्टरांना पे करेल, म्हणजे डायरेक्ट हॉस्पिटलला पे करेल. आणि ह्याचं जे कम्युनिकेशन आहे, जे पेपर वर्क आहे, कम्युनिकेशन आहे, ते हॉस्पिटल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनी करेल. त्यामुळे मला इनिशियली काय पैसे द्यायची गरज नाही. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स कधी पण कॅशलेस असावा आणि जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस सुविधेचा लाभ घ्यायला पाहिजे. आणि हे को पेमेंट काय असते हे? आता याच्यामध्ये को पेमेंट कन्सेप्ट काय आहे की समजा एक हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची किंमत 15,000 रुपये आहे आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये 25% को पेमेंट घेतला, याचा अर्थ काय, प्रत्येक वेळी ज्यावेळी 1 लाख रुपयांचं बिल होईल त्याच्या 25% रक्कम स्वतः पेशंट भरणार आहे. अच्छा, ओके. त्यामुळे कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये को पेमेंट जे आहे ते कधी पण 0 असायला पाहिजे. आता को पेमेंट 25% असेल तर प्रीमियम 15,000 पेक्षा कमी होईल. को पेमेंट जर तुम्ही 50% ठेवला तर प्रीमियम त्याच्यापेक्षा कमी होईल. पण याच्यामध्ये आपलं नुकसान काय होईल, ज्यावेळी बिल मोठं 5 लाख रुपयांचं आलं आणि 25% को पेमेंट आहे तर 1,25,000 रुपये आपला स्वतःहून पे करावे लागतील किंवा 10,000चे बिल देखील 2,500 रुपये आपल्याला पे करावे लागतील. त्यामुळे 0 को पेमेंट असावं कोणत्याही पॉलिसीमध्ये. ठीक आहे. आणि हे वेटिंग पिरियड काय असते हे? आता वेटिंग पिरियड ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे. भरपूर लोकांना असं मी ज्यावेळी भेटतोय, लोकांच्या तोंडून हे ऐकतोय की आमच्या एका रिलेटिव्हनी हेल्थ इन्शुरन्स प्लॅन केला होता, त्यांना क्लेम मिळाला नाही, किंवा ते हेल्थ इन्शुरन्स आपण काढतो पण क्लेम मिळत नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय, वेटिंग पिरियड आपण समजून घ्यायला पाहिजे. हे वेटिंग पिरियड काय हेल्थ इन्शुरन्स कंपनीने तयार केले नाही. गव्हर्नमेंटची संस्था IRDA ना, जी की रेग्युलेटरी इन्शुरन्स बॉडीवर लक्ष ठेवते, या संस्थेने काही नियम आपल्याला घालून दिले, ते नियमांचं आपण पालन करायला पाहिजे. वेटिंग पिरियड मध्ये पहिलं जे वेटिंग पिरियड असतं ते म्हणजे इनिशियल वेटिंग पिरियड. तर इनिशियल वेटिंग पिरियड याचा अर्थ काय, पॉलिसी घेतल्यानंतर समजा मी आज पॉलिसी घेतलोय आणि जर 2 दिवसांनी लगेच मी माझं गुडघ्याचं ऑपरेशन करायला जात असेल तर कोणतीही कंपनी ऑब्व्हियसली आपल्याला क्लेम देणार नाही. पहिल्या 30 दिवसांचं इनिशियल वेटिंग पिरियड असतं, म्हणजे कोणत्याही आजारासाठी पहिल्या 30 दिवसांचं आपल्याला वेट करावं लागेल. पण जर ऍक्सिडेंटल केस असेल, आज पॉलिसी घेतली आणि उद्या सकाळी देखील ऍक्सिडेंट झाला आहे, ती केस ॲज इट इज तुमची कव्हर होणार आणि तुम्हाला पैसे देखील मिळणार. त्यामुळे इनिशियल वेटिंग पिरियड नॉर्मल आजारांसाठी 30 दिवसांचा आहे आणि ऍक्सिडेंटल साठी पॉलिसी काढल्या क्षणापासून तुम्ही कव्हर्ड आहात. कारण अपघात हे कधीच सांगून होत नाही, त्यामुळं अशा पद्धतीने याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये अनेक प्रोव्हिजन आहेत, ते म्हणजे स्पेसिफिक डिसीज वेटिंग पिरियड. आता हा देखील गव्हर्नमेंटनेच आपल्याला लावलेला नियम आहे. याच्यामध्ये काय आहे, एक 12 ते 13,000 असे आजार आहेत की या आजारांसाठी पहिल्या 2 वर्षांमध्ये आपल्याला क्लेमचे पैसे मिळणार नाहीत. हे आजार कोणते आहेत, मोतीबिंदू, मोतखडा, फिशर, नी रिप्लेसमेंट सर्जरी, बुटॉक्स सर्जरी, असे एक 12 ते 13 आजार आहेत. या आजारांसाठी आपल्याला पहिल्या 2 वर्षांसाठी क्लेम मिळणार नाही. 3ऱ्या वर्षापासून आपले ह्या आजारांचा देखील क्लेम मिळायला चालेल. याच्या मागचं रिझन काय, कारण हे स्लो ग्रोईंग डिसीज आहे की आज एखाद्याने पॉलिसी घेतला की लगेच त्याला महिन्याभरात ते डिसीज होणार नाहीये. भरपूर वर्षांपासून काही त्याला शरीरामध्ये इरेग्युलरिटी आहेत, त्याच्या डेली लाईफस्टाईलमध्ये काही चुका होत आहेत, त्याच्या माध्यमातून त्याला तो रोग झालेला आहे. त्यामुळे पहिल्या 2 वर्षांमध्ये तो क्लेम आपल्याला मिळणार नाही. आणि तिसरं एक वेटिंग पिरियड असतं, ते म्हणजे प्री एक्झिस्टिंग डिसीज. आता याचा अर्थ काय, एखाद्याला पर्सनला पॉलिसी घेण्याच्या आधीपासून BP, शुगर, अस्थमा याचे संबंध जर कोणता आजार असेल तर पहिल्या 3 वर्षांसाठी त्याचे संबंधित त्यांना क्लेम मिळणार नाही. 4थ्या वर्षापासून तो त्यांना क्लेम मिळेल. पण याच्यामध्ये आपण अनेक बेनिफिट ऍड करून घेऊ शकतोय की त्याचं वेटिंग पिरियड जे आहे ते 30 दिवसांवर आपण आणू शकतो. एक्स्ट्रा एक आपण फीचर घ्यायचं, समजा एखादा 40 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्यांना बीपीचा त्रास आहे आणि शुगरचा देखील त्रास आहे, पण त्यांना मेडिकल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी हवी आहे, ते व्यक्तींनी काय करायचं, एक्स्ट्रा एक फीचर घ्यायचं आणि कंपनीला सांगायचं डिस्क्लोज करून की मला बीपी आणि शुगर आहे, पण मला असं इन्शुरन्स प्लॅन हवा आहे की 30 दिवसानंतर देखील मला क्लेम आला तरी तो बीपीचा आणि शुगरचा देखील क्लेम मिळावा. अशा पद्धतीने आपण प्लॅन घेऊ शकतो, जेणेकरून काय तुमचा वेटिंग पिरियड जो 3 वर्षांचा होता तो 1 महिन्यावरच ऍक्च्युअल मध्ये येतोय. त्यामुळे हे तिन्ही पद्धतीने असे जे वेटिंग पिरियड आहेत हे आपण माहिती पहिला आपल्या ऍडवायझर कडून घेतलं पाहिजे. म्हणजे सर असं लोक सारखं चर्चा करत असतं की क्लेम रिजेक्ट होतो, क्लेम रिजेक्ट होतो, याची मुख्य कारण काय काय असू शकतात?
भरपूर लोकांच्या मध्ये हा गैरसमज आहे की आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो पण गरजेच्या वेळी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स कंपनी क्लेम रिजेक्ट करते. त्याची महत्वाची काही 3 ते 4 कारण आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं पहिलं जे मेजर कारण आहे ती म्हणजे पास्ट हिस्ट्री कंपनीपासून लपवणे. जे काही आपले मेडिकल रेकॉर्ड्स आहेत ते ॲज इट इज आपण कंपनीला सांगायचे. ही पहिली महत्वाची गोष्ट करायला पाहिजे. दुसरी आपण काय करायला पाहिजे, आपण जे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेणार आहोत ते हॉस्पिटल ब्लॅकलिस्ट आहे का एकदा बघायला पाहिजे. आता काही कंपनी काय करतात, काही दवाखान्यांना ब्लॅकलिस्ट करतात कारण या दवाखान्यांच्या माध्यमातून फ्रॉड क्लेम झालेले आहेत भरपूर, किंवा डॉक्युमेंटेशन मध्ये मिसमॅच झालेला आहे, किंवा फ्रॉड क्लेम कंपनीकडे रजिस्टर्ड केलं आहे. असं जर काय हॉस्पिटल एखादं करत असेल तर इन्शुरन्स कंपनी त्या हॉस्पिटलला ब्लॅकलिस्ट करतात ठराविक पिरियडसाठी, जोपर्यंत त्यांच्या सगळ्या सर्व्हिलन्स आणि इंटरनल डाटा सगळा मॅच होत नाही तोपर्यंत. मग आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेणार आहोत ते एकदा कन्फर्म करायला पाहिजे की हे ब्लॅकलिस्ट आहे का नाही. अनेक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये की ज्यावेळी आपण एखाद्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यावेळी तिथे ऍक्च्युअलमध्ये आपण ऍडमिट पाहिजे. आता काही वेळेला पेशंट एखाद्या गावामध्ये वगैरे हॉस्पिटल असेल किंवा घराजवळ हॉस्पिटल असेल, अशा वेळी पेशंट काय करतात, ऍडमिट व्हायला आपल्याला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे, मग सकाळी एकदा सलाईन घेतात आणि संध्याकाळी एकदा सलाईन घेतात आणि दिवसभर घरी जाऊन रेस्ट करतात. असं जर क्लॉज असेल की नाही तर तो क्लेम रिजेक्ट होईल. कारण कंपनीचं बेसिक क्लॉज काय सांगतो की तुम्ही ऍडमिट पाहिजे, बट तुम्ही तर फिट अँड फाईन आहे, फक्त सलाईनसाठी तुम्ही दवाखान्यात येत असाल तर तो तुम्हाला क्लेम बसणार नाही, तो क्लेम तुमचा रिजेक्ट होईल. आणि एक चौथं महत्वाचं कारण मी बघतोय किंवा डॉक्युमेंट जेव्हा मी चेक करतोय क्लायंट्सचे, की डॉक्युमेंटमध्ये भरपूर मिसमॅच असतात. बहुतांश वेळा तर 20-30% बिलच मिसिंग असतात, बिल प्रॉपरली आपण ठेवत नाही. प्लस डॉक्युमेंटेशनमध्ये काही घेण्यामध्ये दवाखान्यामधून आपल्याकडून चुका होतात किंवा रिमार्कमध्ये काही चुका होतात. त्यामुळे कधी पण क्लेम फाईल करताना एक सिक्वेन्सने आपल्या ॲडवायझरकडे तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स द्यावेत आणि ॲडवायझरचं काम आहे की सगळे प्रॉपर चेक करून मगच फाईल आपण सबमिट करावा. ह्या 4 गोष्टी जर आपण बघितल्यात तर 100% मी गॅरंटी देतो तर तुमचा क्लेम जेन्युइन क्लेम रिजेक्ट होणार नाही म्हणजे होणार नाही. कारण आपण वेलफेअरचं काम करत आहोत इन्शुरन्समध्ये, आपला इन्शुरन्स कंपनी द्यायलाच बसलेली आहे. ओके, आपण मगाशी बघितल्यापासून 1000 लोकांचा आपला एक समूह आहे, त्यातले क्लेमच कमी लोकांना येणार आहे. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स कंपनी आपल्याला पैसे देणारच आहे. त्यामुळे असा आपण संभ्रम मनात ठेवायला नको. हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकाने घ्यावा, जेन्युइन क्लेम 100% सेटलमेंट होणार. ठीक. गणेश सर, आता आम्हाला हे सांगा की ह्या मेडिकल इन्शुरन्स बद्दल तुमचा एक युनिक एक्सपिरियन्स काय सांगू इच्छिता? माझ्या पूर्ण लाईफ मधला एक मोठा युनिक एक्सपिरियन्स जर म्हटला तर आपल्याकडे एक साताऱ्याचे क्लायंट आहेत, त्यांचीच केस तुम्हाला मी सांगतो. वेल एज्युकेटेड क्लायंट आहेत, त्यांचं मुंबई सातारा कंटिन्यू ट्रॅव्हलिंग वगैरे असतं. मुंबईकडे जाताना त्यांचा एक मेजर अपघात झाला. आता रात्रीची वेळी हा अपघात झाला होता. त्यांना पूर्ण इंटरनल बॉडीमध्ये ब्लिडिंग झालं होतं. गाडीमध्ये ते एकटेच होते आणि पूर्ण अनकॉन्शियस स्टेटमध्ये ते होते. मग 2-3 तास पहिला त्यांच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही, कोण रोडच्या बाजूला असल्यामुळे. मग नंतर लोकांनी थांबून त्यांना दवाखान्यामध्ये नेलं, ॲम्ब्युलन्सला कॉल वगैरे करून. तोपर्यंत ॲज इट इज ते क्लायंट कोमामध्ये गेले होते. ओके, त्यांच्या फॅमिलीने आपल्याला कॉन्टॅक्ट केलं. मग आपण सगळ्या कम्युनिकेशन कंपनीद्वारे ठेवून दवाखान्यात डॉक्टरांशी वगैरे सगळं कम्युनिकेट केलं. त्यांच्यामध्ये दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट चालू झाली. आता ते पेशंट कमीत कमी 2.5 महिने कोम्यामध्ये होते. आता डेली त्यांचे एक्सपेन्सेस, ऑक्सिजनचा खर्च, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ॲज इट इज आपल्या हेल्थ इन्शुरन्समधून कव्हर झाल्या. आणि याच्यामध्ये आपण इन्फिनाईट केअर रायडर दिला होता, म्हणजे लाईफमध्ये कधी पण त्यांना अनलिमिटेड रुपयांचा क्लेम मिळेल. आणि माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा क्लेम आहे. टोटल 97 लाखचं त्यांचं टोटल बिल झालं. आज पेशंट ओके आहे, या गोष्टीला जवळपास 7 ते 8 महिने झालेले आहेत. पण हे जे सगळं बिल आहे ते कंपनीनं त्या हॉस्पिटलला पे केलं आणि क्लायंटला त्याचं बर्डन पडला नाही. आता हेच जर रायडर नसता किंवा पॉलिसीज जर आपल्यासोबत नसती तर एवढा मोठा जो का लोड आहे ते फॅमिलीवर पडला असता. फॅमिली पूर्ण कोलॅप्स झाली असती, त्यांना काहीतरी ॲसेट विकावं लागलं असतं स्वतःचं, तरच त्यांना ही रक्कम मिळाली असती. त्यामुळं एक चांगला हेल्थ इन्शुरन्स कधी पण आपल्या सोबत पाहिजे, कारण ऍक्सिडेंटल इमर्जन्सी लाईफमध्ये कधी पण येऊ शकते. गणेश सर, आता आम्हाला हे सांगा की ह्या हेल्थ इन्शुरन्सवरती किंवा ज्या पॉलिसी कंपन्या आहेत त्यावरती गव्हर्नमेंटचं नियंत्रण कसं असते किंवा कोण ठेवते त्याचं? आणि जर आम्हाला जर एखाद्याला जर कंप्लेंट करायची असेल तर त्यांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे? जर एखाद्या पॉलिसी किंवा कंपनीच्या ह्याच्यावरती जर एखादी कंप्लेंट करायची असेल तर त्यांनी कसे करेल ते? जसं आपल्याला रेग्युलर लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी पोलीस असतात, शेअर मार्केटसाठी सेबी आहे, तसं इन्शुरन्स सेक्टरसाठी IRDA काम करते, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही संस्था याच्यामध्ये काम करते. आपल्याला हेल्थ इन्शुरन्स कंपनीबद्दल कोणतीही कंप्लेंट करायची असेल किंवा आपल्याला एक्स्ट्रा काही माहिती हवी असेल किंवा कोणतेही
हेल्थ डिसीज बद्दल काही स्पेसिफिक डिस्क्लेमर हवा असेल तर आपण IRDAची वेबसाईट चेक करू शकतोय, किंवा आपण ते कंप्लेंट जरी देखील करायचं असेल तर कंप्लेंट देखील आपण IRDAच्या माध्यमातून करू शकतोय. IRDAचं काम आहे की कंपनीला रेग्युलेट ठेवणे, हेल्थ इन्शुरन्स कंपनीचं प्रॉपर प्लॅनिंग ठेवणे, किंवा काही कंपनी जर इरेग्युलरिटी काही करत असेल तर त्यांना ब्लॅकलिस्ट करणे, हे IRDAचं काम आहे. गणेश दादा, आता मला हे सांगा की तुम्ही बीपी आणि शुगर बद्दल सांगितलं. आता ह्या लोकांना का नाही डे टू डे मेडिसिन्स असतात किंवा मंथली काउन्सिलिंग असतं, ते ह्यामध्ये कव्हर होते का? हा, तुम्ही एक अगदी महत्वाचा प्रश्न विचारलाय. बीपी आणि शुगर संदर्भात जे तुम्हाला डेली टॅबलेट्स घ्यावे लागतात ते याच्यामध्ये कव्हर होणार नाहीत. पण बीपी आणि शुगर हे जे तुम्हाला झालेलं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोणता डिसीज झाला किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं तर त्या ट्रीटमेंटचा जो सगळा खर्च आहे तो सगळा खर्च याच्यामध्ये कव्हर होईल. कारण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचं बेसिक लॉजिक काय की 24 तासापेक्षा जास्त तुम्ही ऍडमिट असायला पाहिजे प्राथमिकता. बरोबर. 24 तासापेक्षा जास्त जेवढे ऍडमिट असणार आहे त्याचे सगळे एक्सपेन्स आहेत ते तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करणार आहे. गणेश सर, आता आम्हाला हे सांगा की तरुण वयात मेडिकल इन्शुरन्स घेण्याचे फायदे आणि उशीर न घेण्याचे ह्यामध्ये काय डिफरन्स वाटतोय तुम्हाला? सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. आज मी जेव्हा यंग मुलांना भेटतोय ज्यांचं वय आहे 18 वर्ष आहे, 20 वर्ष आहे, 25 वर्ष आहे, एक तरुण रक्त असते, आपल्याला काय वाटते की मला काही होणार नाही. एक लोकांच्या मध्ये भावना आहे की मी शेतीतलं काम करतो, मी हेल्दी राहतो, माझी डाएट अशी आहे, मला काहीच होणार नाही, एक लोकांच्या मध्ये आहे भावना. पण तरी पण तुम्ही हेल्थ इन्शुरन्स का घ्यायला पाहिजे? कारण आपण एखादी गाडी वगैरे ज्यावेळी घेतो, धडकल्यानंतर आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो का, किंवा धडकल्यानंतर त्याची पॉलिसी घेतो का? गाडी धडकल्यानंतर आपला क्लेम मिळावा म्हणून आपण पहिलाच ते पॉलिसी घेतो. तशाच पद्धतीनं हेल्थ खराब झाल्यानंतर कुठलीच कंपनी आपल्याला इन्शुरन्स देणार नाही. आता एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर कुठलीच हेल्थ इन्शुरन्स कंपनी त्याला लगे कव्हर देणार नाही. त्यामुळे पहिला आपण प्रिव्हेन्शन घ्यायचं जेणेकरून नंतर आपल्याला क्युअर करायला लागायला नको. त्यामुळे आपण जेव्हा निरोगी असतो त्यावेळी आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यायला पाहिजे. आता समजा एखाद्यानं हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतलेला आहे आणि 3-4 वर्षानंतर त्याला कॅन्सर डायग्नोसिस झाला. पॉलिसी घेत असताना त्याचं मेडिकल झालं, त्याला कोणताही आजार नव्हता, पण 3-4 वर्षांना कॅन्सर डायग्नोसिस झाला. आता कॅन्सरचा आपल्याला ट्रीटमेंटचा खर्च माहित आहे, तो लाखांमध्ये खर्च आहे. त्याला थेरपी घ्यावं लागतात, जर ट्रीटमेंट असतात सगळे त्याचं फॉलो करावं लागतं. हा जो सगळा खर्च आहे ते ॲज इट इज तुमची हेल्थ इन्शुरन्स कंपनी कव्हर करेल. पण एखाद्या व्यक्तीने हेल्थ इन्शुरन्स प्लॅनच घेतलेला नाही, त्याला कॅन्सर डायग्नोसिस झाला तर त्याला कोणतीही कंपनी हेल्थ इन्शुरन्स देणार नाही. किडनी फेल्युअर झालं, हेल्थ इन्शुरन्स मिळणार नाही. त्यामुळे आपण निरोगी असतानाच हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेतलेला कधी पण चांगला. आता कोविड सारखा आजार हा जगामध्ये पहिल्यांदाच आजार आला होता. कुठल्या बुकमध्ये पण नाही किंवा डॉक्टरांना सुद्धा कल्पना होती तो आजार कशा पद्धतीने स्प्रेड होतो. मग त्या देखील आजाराचं जे कव्हर आहे ते आपलं सगळ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीने दिलं. त्यामुळं हेल्थ इन्शुरन्स कधी पण आपण निरोगी असताना घेतलेला चांगला. गणेश सर, आता मला हे सांगा की हेल्थ इन्शुरन्स मध्ये जे प्रीमियम ठरलं जातं ते कशा पद्धतीने ठरवलं जातं? आता प्रीमियम मध्ये 2च गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात. पहिलं जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं एज. जेवढं एखाद्याचं एज कमी आहे तेवढं त्याचा प्रीमियम कमी. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत का, जसं की बीपी शुगर आहे किंवा अस्थमाचा त्रास आहे किंवा मेजर मागं कुठं पार्श्वमध्ये ऑपरेशन झालेलं आहे, या 2 गोष्टी आपल्याला मॅटर करतात. जर 25 वयाचा एखादा व्यक्ती घेत असेल तर दिवसात फक्त 15 ते 20 रुपये द्यायसाठी इन्शुरन्सचा खर्च आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा 10 लाख रुपयाचा इन्शुरन्स मिळेल. अगदी वर्षाचे 5,000 पासून देखील आपण 10 लाख रुपयाचा एक चांगला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकतो. मग जसं त्या व्यक्तीचं वय वाढत जाईल त्याचे प्रीमियम वाढत जातील. सहसा जास्तीत जास्त लोक सुरुवातीला हा प्लॅन करायला बघत नाहीत, पण 40-45 वयात गेल्यावर किंवा 35च्या पुढे गेल्यावर त्यांना आता मध्ये लक्षात येते की आता आपलं फॅमिली झालेली आहे, आपल्याला हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यायला पाहिजे. त्यामुळे ज्यावेळी आपण निरोगी आहे, वय कमी आहे, त्यावेळीच आपण हेल्थ इन्शुरन्स प्लॅन घ्यावा. गणेश सर, तुम्ही आता कॅशलेस हॉस्पिटल बद्दल सांगितलं. आता जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस जर सुविधा नसेल तर त्यावेळेला काय केलं पाहिजे? आता आपल्याला क्लेम घेण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिले जे आहे ते कॅशलेस आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा नसेल तरी देखील आपल्याला पेमेंट मिळते. त्या प्रोसेस नाव आहे रिएम्बर्समेंट. आता याचा अर्थ काय की समजा मी दवाखान्यात ऍडमिट झालो आहे, स्वतः मी सगळं पहिला बिल पे करणार. टेस्टचं बिल असू दे, ऑपरेशनचं बिल असू दे, नंतर थेरपीचं बिल असू दे, हे सगळे बिल्स मी कलेक्ट करणार आणि माझ्या हेल्थ ॲडवायझरकडे देणार. तो हेल्थ ॲडवायझर हे सगळे डिटेल्स कंपनीला फॉर्म फिल करून देणार आणि ॲज इट इज कंपनी सगळं पेमेंट मला देणार. त्यामुळे रिएम्बर्समेंट मध्ये देखील पैसे मिळू शकतात आणि कॅशलेस मध्ये देखील मिळतात. त्यामुळे दोन्ही आपण बेनिफिट घेऊ शकतो. एखाद्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस अवेलेबलच नाही आहे, आपण एखादी पॉलिसी घेतली आहे, ती पॉलिसी अवेलेबलच येत नाही आहे, तरी आपण रिएम्बर्समेंट करू शकतो. आणि रिएम्बर्समेंट करताना एक महत्वाचा पॉईंट आहे की आपण सगळे जे हॉस्पिटलचे बिल्स आहेत ते जपून ठेवले पाहिजेत. आता भरपूर लोक काय करतात, मेडिकलचे फक्त बिल्स ठेवतात. फक्त बिल्स ठेवून चालत नाही. डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात ते आपण मेडिकलकडे घेऊन जातो आणि मेडिकलवाल्यांकडे जे बिल घेतो ते फक्त बिल आपण ठेवतो. ते प्रिस्क्रिप्शन पण पाहिजे.
कारण डॉक्टरांनी एक गोष्ट डिमांड केली आणि मेडिकल स्टोअरवाल्यांनी ती ते दिली. हे दोन्हीचं कोरिलेशन असायला पाहिजे. 30,000चं जर मेडिसिन्स मागवलं आहे आणि 30,000चं इकडे दिलं आहे, हे परफेक्ट टॅली असायला पाहिजे. प्लस डिस्चार्ज समरीमध्ये रिमार्क्स ओके असायला पाहिजेत. हे सगळं आपण रिपोर्ट्स ओके करून दिले तर विदिन 15 ते 30 दिवसांच्या आतमध्ये आपल्या खात्यावर पेमेंट जमा होईल. आता लोक असा अनेक त्यांचा डोक्यात विचार असतो की बाबा एक ते आपण जर हेल्थचे इन्शुरन्स काढलं आणि आपण त्या वर्षी जर क्लेम नाही केला तर ते पैसे आपल्याला परत मिळणार काय? हा, अत्यंत महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला. भरपूर लोक मला हे प्रश्न विचारतात की आपण हेल्थ इन्शुरन्स काढला आणि आपलं काय झालंच नाही तर बरोबर परत मिळणार का? तर दोन गोष्टी आहेत लाईफमध्ये, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट. या दोन्ही कम्प्लीट अपोजिट गोष्टी आहेत. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय की तुमचे पैसे वाढवणे आणि इन्शुरन्सचा अर्थ काय तुमचे पैसे वाचवणे. पहिला वाचवणे महत्वाचं आहे तर ते पैसे वाढतील. एखाद्या व्यक्तीकडे 5 लाख रुपयाचं सेव्हिंग आहे आणि एक फायनान्शियल प्लॅनिंग त्याने 5 लाख रुपयांचं करून ठेवलेलं आहे, पण मेडिकल इमर्जन्सी आली आणि सगळेच पैसे संपले तर एवढ्या वर्षांची त्याची मेहनत शून्य होणार. त्यामुळे इन्शुरन्स पहिला पाहिजे तरच 5 लाख रुपयाच्या सेव्हिंगला अर्थ आहे. ओके. आणि एक दुसरी महत्वाची काय गोष्ट आहे, समजा मी हेल्थ इन्शुरन्स घेतला, आता माझा स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स 7 वर्ष झाला आहे, पण मला 1 रुपयाचा आज कधी क्लेम आला नाही. पण माझं जे काही प्रीमियम भरतोय हे प्रीमियम दुसऱ्या कोणासाठी तर युजफुल होत आहे. 100%. समजा एखाद्या गावामध्ये 1,000 लोक राहत आहेत आणि प्रत्येक व्यक्तीने काय ठरवलं, आपण एक 10,000 रुपये काढूया आणि एक इमर्जन्सी फंड तयार करूया की आपल्या गावामधील फॅमिली मेंबरला जर कोणाला मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यातले पैसे आपण देऊया. 1000 लोकांनी 10,000 प्रत्येकी काढले तर 1 करोड रुपये होतात. आणि 1 करोड पैकी समजा जर त्यांना 4 लाख रुपयांचा क्लेम आला तर 4 लाख रुपये ज्यांना क्लेम आला आहे त्यांना कंपनी ते पैसे देईल. हेल्थ इन्शुरन्स कम्प्लीट अशा पद्धतीनेच वर्क होते. त्यामुळे मला जरी नाही क्लेम आला तरी गुडविलचं काम माझ्याकडून घडलं, बरोबर, दुसऱ्या कोणाला तर ते पैसे गेले आणि त्याच्या फॅमिलीचं फायनान्शियल प्लॅनिंग ओके राहिलं आणि तो मेडिकल इमर्जन्सी मधून तो पर्सन वर आला. त्यामुळे गुडविलचं देखील आपण काम करतोय. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स कधी पण घेतलेला चांगला. गणेश सर, आता आम्हाला हे सांगा की हेल्थ इन्शुरन्स घेताना ऑनलाईन घेतलेलं चांगलं का एखाद्या ऍडवायझर करून घेतलेलं चांगलं? अत्यंत महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात. हेल्थ इन्शुरन्स कधी पण एका ऍडवायझर कडून घेतलेलं चांगलं. कारण का, तुमचा जो ऍडवायझर आहे, तुमचं जे डॉक्युमेंटेशन करायचं आहे, बिल्स कलेक्ट करायचे आहेत, हॉस्पिटलमध्ये जे काही कम्युनिकेशन करायचं आहे, तुमचा ऍडवायझर ते काम करणार आहे. तुम्ही जर ऑनलाईन पॉलिसी घेतला तर काय होऊ शकतं की तुमच्या ऑफिसच्या वेळेनुसार किंवा तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला वेळ काढून ते डॉक्युमेंट कलेक्ट करायला पाहिजेत, ऑफिसला ते सबमिट करायला पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचं फॉलो तुम्हाला स्वतःहून घ्यावं लागेल. तेच एक ऍडवायझर असेल तर सगळा वेळ तुमचा वाचेल. ऍडवायझर कडे फक्त तुम्ही डॉक्युमेंट जर दिला आणि आजाराचं काय झालं हे सांगितला तर सगळं प्रोसेस तो स्वतःहून करून घेईल. त्यामुळे तुमचा वेळ भरपूर वाचेल ऍडवायझर कडे. म्हणजे ऍडवायझर असला तर ते एक्सपर्ट पण असू शकते, कारण त्यांना माहित असते की बाबा काय करायला लागते आणि काय नाही ते. अगदी बरोबर, अगदी. कारण आपला त्यात ते वेळ पण वाचू शकतो आपला. हा, आणि मी तर हे म्हणेन की तुम्हाला कोणताही जर आजार झाला तर पहिला तुम्हाला डॉक्टरांच्या पेक्षा ऍडवायझरला पहिला फोन करा, विचारला पाहिजे. कारण ऍडवायझर कडे काय आहे, डॉक्टरांचं तर स्पेशालिटी टीमचं गायडन्स आहे, बरोबर, प्लस कॅशलेस हॉस्पिटलचं नेटवर्क आहे. कुठल्या आजारासाठी कोणतं दवाखाना बेस्ट आहे हे देखील त्यांच्याकडे नॉलेज आहे. त्यामुळे पहिला एकदा तुम्ही डॉक्टरांचे कन्सल्ट कराच, बट त्याच्याबद्दल एकदा ऍडवायझरला फोन करा की हा आजार मला झालेला आहे आणि इथं कुठे ट्रीटमेंट आपण घ्यायला पाहिजे किंवा बेस्ट आपल्याला मल्टी स्पेशालिटी डॉक्टर कुठल्या दवाखान्यामध्ये मिळतील. त्यामुळे तुम्हाला तो देखील गायडन्स चांगला मिळेल. म्हणजे आता आम्हाला एक सांगा की न्यूली मॅरिड कपल आहे तर त्यांनी कोणत्या पद्धतीचा इन्शुरन्स घेतला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कोणती पॉलिसी घेतली पाहिजे यामध्ये? हा, आता जे न्यूली मॅरिड कपल्स आहेत त्यांनी मॅटर्निटी प्लॅन इन्क्लूड असलेली देखील पॉलिसी घेऊ शकतात. आता याचं बेनिफिट काय होईल की समजा जर त्यांनी 2 वर्षांतर बेबी प्लॅन करणार असेल तर बेबी प्लॅनचा जो एक्सपेन्सेस आहे ते शिजर असू दे आयदर किंवा नॉर्मल डिलिव्हरी असू दे, ॲज इट इज जे सगळं पॅकेज आहे ते आपली हेल्थ इन्शुरन्स कंपनी प्रोव्हाइड करते. त्यामुळे 2 वर्ष अगोदर तो आपल्याला हेल्थ इन्शुरन्स घ्यायला हवा. आता समजा एखादे न्यूली मॅरिड कपल आहेत आणि 2 वर्षांत त्यांनी बेबी प्लॅन करणार आहे तर त्यांनी आज तशी पॉलिसी घ्यायची, त्याच्यामध्ये 2 वर्षांचा वेटिंग पिरियड असतो सरासरी. म्हणजे मॅटर्निटीला 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. काही कंपनीमध्ये 9 महिन्याचा देखील वेटिंग पिरियड आहे, बट नॉर्मली मेजॉरिटी कंपनीमध्ये 2 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. 3ऱ्या वर्षी तुम्ही डिलिव्हरी डेट ही 3ऱ्या वर्षात असावी, थोडक्यात असा क्लॉज आहे. 3ऱ्या वर्षी डिलिव्हरी असेल 3ऱ्या वर्षात तर जे अमाऊंट आहे 50,000 असू दे, लाख रुपये असू दे पॅकेज किंवा 2 लाख रुपयांचं पॅकेज असू दे, ते ॲज इट इज सगळे एक्सपेन्सेस कंपनी बेअर करेल. त्यामुळे ते एक आपल्याला एक चांगली गोष्ट आहे, कारण आपण प्री प्लॅनिंग त्या सगळ्या गोष्टींचं केलेलं आहे. कारण तो देखील एक महत्वाचा लाईफमध्ये खर्च आहे. त्यामुळे त्या खर्चाचं देखील प्लॅनिंग आपण अशा पद्धतीने करू शकतो. आणि त्यामध्ये जर बेबीचं प्लॅन असेल ते पण इन्क्लूड असते का त्यामध्ये? हा, आता याच्यामध्ये काय ओनली डिलिव्हरी पर्यंतचा खर्च आहे. त्याच्यामध्ये डिलिव्हरी
प्लस जे काही सलाईन्स वगैरे त्याही लागतात किंवा जे काही ट्रीटमेंट्स खर्च लागतात किंवा टॅब्लेट्स वगैरे लागतात त्याचा खर्च आहे. बेबी जन्मल्यानंतर आपण बेबीचं ज्यावेळी बर्थ सर्टिफिकेट काढतो त्यावेळी आपण बेबीला त्या प्लॅनमध्ये ऍड करू शकतो. तोपर्यंत इनिशियल जो पिरियड आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. न्यू बॉर्नचा आपण सर्टिफिकेशन कंपनीला ऍड करणार, जेव्हा ते नवीन मेंबर पॉलिसीमध्ये ऍड होणार त्याच वेळी तो कव्हर्ड असेल. हे काही प्लॅन्स आहेत ज्याच्यामध्ये बेबी बॉर्न झाल्या क्षणापासून कव्हर आहे आणि काही प्लॅन्स असे देखील आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 7-8 दिवसाचं वेटिंग करावं लागतं. ऑपरेशनचा खर्च दोन्ही केसमध्ये आपल्याला मिळणारच आहे. 7-8 दिवसानंतर ज्यावेळी बेबीचं बर्थ सर्टिफिकेट बनेल त्यावेळी आपण नवीन मेंबर ऍड करून ती पॉलिसीमध्ये इन्क्लूड होईल, म्हणजे त्यावेळीपासून त्यांना बेनिफिट चालू होईल. म्हणजे दोन्ही पण पॉलिसी आहेत की जन्मल्या पण लगे मिळू शकतोय आणि थोडं 7-8 दिवस थांबून पण ते बेबी कव्हर होऊ शकते. दोन्ही प्लॅन्स अवेलेबल आहेत. आपण कस्टमाइज्ड तो प्लॅन परचेस करू शकतो. गणेश सर, आता आम्हाला लास्टचा एक ऍडवाइस द्या की हे हेल्थ इन्शुरन्स बद्दल तुम्हाला काय वाटतंय? माझं असं मत आहे की प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं हेल्थ इन्शुरन्स असावं, कारण जेवढे जास्त हेल्थ इन्शुरन्स होणार तेवढे जास्त फॅमिली फायनान्शियली सिक्युअर होणार. आज भारतामध्ये मी जर बघतोय प्रत्येक 10 पेशंटच्या मागं 3 पेशंटला बीपी शुगरचा त्रास आहे आणि हा त्रास लाईफस्टाईलमध्ये वाढत चाललेला आहे. मग तुमचं जसं लाईफस्टाईल चेंज होत आहे त्या पद्धतीने आजार लोकांना जास्त होत आहे. त्यामुळे आपलं मेडिकल इमर्जन्सीसाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स कधी पण असायला पाहिजे आणि तो एक चांगल्या ऍडवायझरकडे असावा आणि त्याच्यामध्ये सगळे फीचर्स असावेत. फक्त हेल्थ इन्शुरन्स नसावा, तो सफिशियंट आहे का नाही हे पण आपण टाइमली चेक करायला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घरातल्या करत्या पुरुषांना, घरातल्या प्रत्येक मेंबरनं हेल्थ इन्शुरन्स करावा आणि तो ऍज इट इज पॉलिसी लॅप्स न करता कंटिन्यू लाईफ टाईम ठेवावा. जर आता आम्हाला एक सांगा की जर एखाद्याला हेल्थ इन्शुरन्स काढायचा असेल तर ते तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल? आता याच्यामध्ये ऑफिस ऍड्रेस तुमच्यासोबत मी शेअर करेन. सध्या आपले 2 ऑफिस आहेत, एक कोल्हापूर आणि एक नांदेडमधून ऑपरेट करते. दोन्ही ठिकाणी तुम्ही आम्हाला भेटू शकताय किंवा डायरेक्ट मोबाईलवर देखील आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकताय. तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स बद्दल एक चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिला. त्याबद्दल आम्ही पॉलिटिकल ॲस्पिरंट या युट्यूब चॅनलवर तुमचं आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही देखील मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार मानतो. आणि तुमचं किंवा तुमच्या व्ह्युअर्सचे किंवा कोणत्याही तुमच्या क्लायंटचे संबंधित कोणतेही हेल्थ इमर्जन्सी असेल किंवा काही जरी ॲडवाइस पाहिजे असेल तरी पण 24 आवर्स मला कधी देखील कॉल करू शकताय. माझ्याकडून जे बेस्ट पॉसिबल आहे मी तुमच्यापर्यंत माझं नॉलेज देखील शेअर करेन आणि माझा गायडन्स देखील तुमच्यासोबत कायम असेल. धन्यवाद. मित्रांनो, गणेश सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स बद्दल माहिती दिली. कसा घेतला पाहिजे, कधी घेतला पाहिजे, काय पद्धतीने घेतला पाहिजे हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगितलं. आणि मॅक्झिमम निदान एका व्यक्तीला तरी हा शेअर करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम शेअर करा. धन्यवाद.